ती मुलगी आपल्या आयुष्याला लागलेली नष्टर आहे, नष्टर. तू जर अशीच तिची बाजू घेत बसलास, तिच्या नादी लागलास ना, तर लिहून देते, एक दिवस ती मुलगी आपल्या आयुष्याची वाट लावेल, वाट. तुला दिसत नाहीये का? अरे ती राजसीची जागा घेण्याचा प्रयत्न करते, पण ते मी होऊ देणार नाही. जसी समीर, माझ्या बोलण्याकडे कानाडोळा केलास तर बघच तू. आणि हे जे काही झालं ना, ते शेवटचं. जावई बापू, काही चुकलं का आमचं? आई आई नाही नाही, तुमचं काही नाही चुकलंय. माझी जरा बिझनेसची काही कॅल्क्युलेशन चुकली आहेत. तुम्हाला माहिती आहे ना बाबा, भारतातल्या सगळ्या मोठ्या शहरांमध्ये आपली हॉटेल्स आहेत. मी विचार करतोय आपला बिझनेस थोडा एक्सपांड करण्याचा. म्हणजे मैसूर, मंगलोर इथे बिझनेस घेऊन जायचा, आपले हॉटेल्स टाकण्याचं. पण ती डील थोडी कॉम्प्लिकेटेड आहे. नाही नाही नाही, बरोबर आहे तुमचं, आम्ही समजू शकतो. नाही काय बाबा, मी स्वतः जर तिथे नाही गेलो ना, तर ती डील क्लोज नाही करता येणार. तिथे काही क्रायसिस झाले, ते सोडवण्यासाठी मला स्वतःला तिथे जावं लागेल. नाहीतर आपलं करोडोंचं नुकसान होईल. कमीत कमी 10 दिवस तरी लागतील मला तिथे. बाबा सॉरी. नाही मला कळतंय, आपण सगळे इतक्या उत्साहात लग्नाची तयारी करत होतो आणि माझ्या या मूर्खपणामुळे आपल्या आनंदावर विरजण पडतंय. अहो जावई बाबू, असं काय बोलताय? यात तुमची काही चूक. शेवटी काम आहे आणि कामाचं महत्व आम्हालाही कळतं. तुमचा एवढा प्रचंड पैसा स्टेकला लागलेला असताना आम्ही तारखेसाठी हट्ट करू का? आणि हे बघा, विरजन वगैरे काही पडलेलं नाहीये, फक्त तारीख बदलली आहे ना, त्यामुळे आनंद थोडाच कमी होणार आहे. नाही, पण मग मुहूर्त कधीचा काढायचा? आई, मी तिथून परत आल्यानंतर आपण लग्न आधीचे विधी उरकून घेऊयात आणि होळी नंतरचा पहिला मुहूर्त बघून लग्नही करून घेऊयात. म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर. नाही चालेल ना, काहीच हरकत नाही, चालेल. अर्पिता, मला कळतंय तुलाही माझ्या इतकीच लग्नाची घाई झाली, पण थोडी कळ सोसावी लागेल. नाही, मी असं ऐकलंय की लग्नामध्ये छोटी छोटी विघ्न आली ना, की लग्नाची गोडी वाढते. कल्याणी वहिनी, प्रसाद घ्यायला येत आहे ना खाली? हा येते मी, तू जा पुढे. गणू, हा विमा काका काकू आहेत ना, त्यांच्या घरी पण आठवणीने प्रसाद द्या. हो हो देतो. येते सर. हो. बाबा, आई, मी पण निघतो. बाबा येतो, काही लागलं तर मला फोन करा. नक्की. दादा निघतो. ऑल द बेस्ट. थँक्यू. येस. निकी बाय. बाय. अर्पिता येतोच. बाय. सांभाळून जा. हो.
वहिनी सर तुम्ही निघालात? हो ऍक्च्युली सगळ्यांचा निरोप घेतला, आपली भेट नाही झाली. नाही बरं जर आलं प्रसाद घेऊन जा. मी घेतो नंतर, निघण्यापूर्वी घेईन मी. बरं. वहिनी ऍक्च्युली माझं तुमच्याकडे काम आहे. माझ्याकडे काय काम? काम म्हणजे थोडी मदत हवी आहे तुमची. सर मी काय तुम्हाला मदत करणार? असं नसतं वहिनी, प्रत्येक माणसाचे काही स्किल सेट्स असतात. हे माझं क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड? वहिनी, उद्याचा दिवस आपण खरं तर लग्नाच्या शॉपिंगसाठी ठेवला होता. मला अचानक काम आलं, कर्नाटकला जावं लागतंय, पण उद्याचा दिवस आपण वाया का घालवायचा? माझ्या ॲब्सेन्समध्ये ते काम तुम्ही उत्तम पद्धतीने करू शकता अशी मला पूर्ण खात्री आहे. म्हणून हे क्रेडिट कार्ड आहे. मी पासवर्ड नंतर तुम्हाला SMS करतो. अहो पण सर. काय म्हणालात? काय मला ऐकू नाही आलं. काय सर? हो नाही म्हणजे तुम्हाला सर न म्हणणं लगेच नाही जमणार, मग मी प्रयत्न करेन. सर पण मला ना हे कार्ड घेणं जरा योग्य नाही वाटत आहे. म्हणजे अजूनही तुम्ही तुमच्या कुटुंबाचा एक भाग मला मानला नाहीये. बरं, तुम्ही विराज सरांचा कार्ड नाही घेऊ शकत, पण तुमच्या भावाचा कार्ड घेऊ शकता. वहिनी, मला तुमचा भाऊ समजा, हे कार्ड घ्या आणि टेन्शन घेऊ नका. माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही वायफाय खर्च अजिबात करणार नाही आणि गरज असेल तिथं शॉपिंग केल्याशिवाय थांबणार नाही, ह्याची पूर्ण खात्री आहे मला. या प्लीज, घ्या. बरं, तुमच्या आवडीची साडी, दागिने, आईंच्या आवडीचं अर्पिता, निकी, तुम्हाला जे आवडतंय साड्यांमध्ये, दागिन्यांमध्ये, ते सगळं विकत घ्या या कार्डवर. ओके, ठरल्याप्रमाणे उद्या शॉपिंग करा. आणि उद्या कशाला पहिने, आजचा दिवस इतका चांगला आहे. मी तर म्हणतो आजच तुम्ही शॉपिंगचा श्री गणेशा करून टाका. शुभस्य शीघ्रम. चालेल सर, तुम्ही म्हणताय तसं. बरं वहिनी, तुम्हाला माझं आणखी एक काम करायचंय. कोणतं?